भावांना आपल्या घरला कोण आलता सांगा, वाट सुरू आलता. ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बघायचं तर याच बघायचं. फोन केला, भावा मी कोल्हापूरमध्ये आली, ये की म्हटलं भावा मग घरला, एवढा काय विषय आहे त्यात. भेट जरा कर लईच गडबडीत झाली. त्यानंतर मला जरा आवरून कधी इचलकरंजी जायचं. तुम्ही जाता आता म्हटलं की जरा पायनॅपल आणि वॉटरमेलन जरा खाऊया. बाहेर नाश्ता बिष्टा करण्यापेक्षा म्हटलं हे खाऊया, बरं पडतंय म्हटलं. तर लई वाईट भुकाला आलेत आणि गरम असलं व्हायला तरी वातावरण तुम्हाला माहिती किती गरम झाले. आता घरला आलो आणि मला इच्छा व्हायची ती म्हणजे ताक प्यायची. म्हटलं चला ताक तर पिऊन घेऊया. तुम्हाला काय माहिती आहे, घरचं ताकाची चवी भावाने वेगळीच लागते. त्या घरात कायम तयारच असते. ताक पिऊन झाल्यानंतर निवांत 2 तास झोप काढलो मी. अभिनच्या इथली मोटर घेऊन गेली, त्यांच्या इथे नवीन घरात द्यायचं होतं. या अभिनगरने पूर्ण सगळं स्वतः घर बांधलाय, स्वतः सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरांनी. त्यामुळे ते देऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो जिम मध्ये, आपल्या फिजिक्स जिम मध्ये. आज नुसतं बॉडी वेट वर्कआउट करणार होतो, कारण लई कंटाळा आलता. अनिकेत सर आहेत, आमच्या जिमचे ओनर आहेत. त्यांचं काय तर बोलणं चालतो, म्हटलं व्हिडिओ घेऊया. लास्टला असं मजा करत आपल्याला जोर मारायचं होतं. ते पण 50 सेट घेतलो. सॉरी सेट नाही, रेपिटेशन मारलो बघा. 3-4 दिवसाला वर्कआउट नव्हता माझा, त्यामुळे बॉडीमध्ये पंप एवढा खास चालला नसेल, तरी पण आलाय. मला कमेंट मध्ये सांगा कसं आलंय. वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर दररोज येताना संध्याकाळी या भावाकडे शेंगदाणे खातोय. 10 रुपयाला शेंगदाणे देतोय, एक नंबर देतोय. इचलकरंजी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापेक्षा आहे.